हॅलो. हॅलो, गार्गी महाजनचा नंबर आहे का? हो, मी गार्गीच बोलते. कोण बोलतंय? हाय, मॅडम मी कॅब ड्रायव्हर बोलतोय. कॅब ड्रायव्हर. ओ, कॅब ड्रायव्हर म्हणजे मिस्टर इंडिया, राईट? हां. तुम्ही का फोन केलाय? नाही, एक मिनिट. पैशांसाठी फोन केला असेल तर पैसे मिळणार नाही. अर्धवट रस्त्यात उतरून मला त्या दिवशी चालत जावं लागलं होतं. मॅडम, मी तुम्हाला पैशांचं काही बोललो का? मग का फोन केलाय तुम्ही? तुमचं लॉकेट सापडलंय मला. लॉकेट? मी लॉकेट्स वापरतच नाही, त्यामुळे पडण्याचा काही प्रश्नच येत नाही. मॅडम, एकदा नीट चेक करून घ्या, कारण काल रात्री तुमच्या नंतर गाडीत कोणीच बसलं नाहीये. गाडीत कसं कोणी बसेल? तुमची गाडी खराब झाली होती, नाही का? हो, पण आता सुरू झाली आहे ते. मी एक काम करतो, तुम्हाला काल जिथे पिकअप केलं होतं तिथेच येतो, मग तुम्ही प्रत्यक्ष भेटून बघून घ्या. आत्ता? हो. बरं, ठीक आहे, येते मी 2 मिनिटात. ओके. एक्सक्यूज मी. सॉरी, तुम्हाला एवढ्या रात्री फोन केला, पण ऍक्च्युली हे तुमचं लॉकेट द्यायचं होतं. नाही, हे माझं लॉकेट नाहीये. नीट आठवून बघा, कारण मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे खरंच तुमच्या नंतर गाडीत कोणीच बसलं नाहीये. हो, पण हे माझं लॉकेट खरंच नाहीये. मी मदत करतो तुमची. काल तुमच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे कदाचित तुम्हाला नीट आठवत नसेल, लक्षात येत नसेल. एक मिनिट. माझ्यासोबत काय घडलं हे तुम्हाला कसं माहित? ऍक्च्युली त्या बंगल्याच्या एरिया जवळची लोक असं सगळं बोलत होते की कोणीतरी भूत बंगल्यात शिरलं आणि मग बेशुद्ध पडलं. त्या घरात ऍक्च्युली काय घडलं ते नाही माहित मला. मुळात भूत बंगला वगैरे असं काहीच नसतं, आणि माझा भूतांवर विश्वासही नाही. आजकाल माणसंच इतकी भयानक असतात की भूतांचं काय. करेक्ट आहे. भूत वगैरे असलं काही नसतंच. म्हणजे तुमचाही भूतांवर विश्वास नाहीये तर? नाही. ओ ग्रेट. मला बऱ्याच दिवसांनी असं कोणीतरी भेटलंय ज्याचा भूतांवर विश्वास नाहीये. तुमची तब्येत ठीक आहे ना आता? या. मी निघतो. तर आपली भेट काय होतच राहील. म्हणजे? नाही म्हणजे कॅब बुक करालच ना तुम्ही कधीतरी. आता मला बुकिंग आलंय, मला निघावं लागेल. ओके. गार्गीच्या बाबतीत जे काही घडलंय ते एवढ्यात व्हायला नको होत. काहीतरी करायला हवं.
हो बाई. इथे काय करताय? काय नाव काय तुमचं? काय झालं? हो, या बंगल्यामध्ये इतक्या विचित्र घटना घडतायत आणि असं रात्रीच्या वेळेस तुमचं इथे असणं म्हणजे मला चुकीचं वाटतंय. ते मी रिक्षातून इथून जात होते. अचानक मला रिक्षा थांबवावीशी वाटली. मी रिक्षेतून बाहेर पडले. दरवाजा उघडला. अचानक माझी पावलं इथपर्यंत आली. मी इथे कशी आले माझं मलाच कळलं नाही. एक मिनिट. बोल शिंदे, काय शुद्धीवर आली? अरे जाऊ कसं दिलंस? अरे डोकं फिरलंय का तुझं? तू थांब तिथेच, मी आलो. हो बाई, चला तुम्ही पण चला. गार्गी, गार्गी अगं कुठे गेली होतीस तू? अगं आई जरा खाली जाऊन आले. अगं पण कशाला? न सांगता ते इतकं सगळं झालंय तरी तुला ऐकायचंच नाहीये ना? आई अगं मी तुझं काय करावं ना मला कळतच नाहीये. गार्गी अगं तुला डॉक्टरांनी सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली आणि तरी हो 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 मला मगाशी एक फोन आला होता म्हणून मी खाली जाऊन आले. कुणाचा? ज्या कॅबने मी गेले होते त्या कॅब ड्रायव्हरचा फोन होता. ड्रायव्हरचा फोन? हो तुला? हो. त्याच्याकडे तुझा नंबर कसा काय आला? अगं आई बेसिक आहे हे. ज्या ॲपवरून आपण कॅब बुक करतो ना तिथे नंबर द्यावा लागतो. त्या कॅबवाल्याकडे सुद्धा आपला नंबर असतो आणि आपल्याकडे सुद्धा असतो त्याचा नंबर. बरं ते ठीक आहे. काय म्हणाला? लॉकेट त्याच्या गाडीत पडलं होतं. त्याला असं वाटलं माझं लॉकेट आहे. मला नाही आठवत आहे. तुला आठवतंय का हे? मला पण माहित नाही. मी त्याला म्हणाले तसं तर मला म्हणाला की नाही माझ्या गाडीत तुम्ही शेवटच्याच कस्टमर बसल्या होत्या त्यामुळे हे तुमचंच आहे म्हणून त्यांनी हे मला दिलं. तरी पण तुला खाली जायची गरज काय होती? आपण बाबांना पाठवलं असतं ना. हाय अगं इट्स ओके. मी खालीच जाऊन आली आहे. काय एवढं टेन्शन घेतेस तू? मला न विचारता खाली सोड. घराच्या बाहेर सुद्धा जायचं नाही, कळलं? ओके ठीक आहे. मी तुझी औषधं आणते. वा, काय कामगिरी बजावली तुम्ही दोघांनी. मग आता काय करायचं? टाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा का? नाही साहेब. अरे तुम्हाला दोघांना तिथे बसवलं होतं ना मी. तरी ती समिधा निघून कशी गेली? अरे दुट्या करतात का झोपा काढता तुम्ही लोक? साहेब मी जरा खाली गेलो होतो. खाली गेलो होतो. वाघमारे तुम्ही? साहेब मला बायकोचा फोन आला होता त्यामुळे मी बाहेर गेलो होतो. अरे काय कारण देता तुम्ही मला? मी काय मूर्ख आहे का म्हणून सगळी कामं सोडून या केसचा तपास करतोय? सॉरी साहेब. अहो आम्हाला खरंच कळलं नाही तिला डिस्चार्ज केव्हा मिळाला आणि ती केव्हा निघून गेली आणि आम्हाला हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं पण नाही. हो ना साहेब, म्हणून सांगत असतो ड्युटीवर लक्ष ठेवा. पण तुमचं काहीतरी भलतंच चालू असतं. किती दिवस गेले या केसचा तपास करतोय. सगळी मेहनत वाया घालवली तुम्ही लोकांनी. आता कशी करणार इन्क्वायरी आणि कसा करणार तपास? एक गोष्ट लक्षात येत नाही. इतके दिवस कोमात असणारी ती मुलगी अचानक शुद्धीवर काय येते? दोघं तिथे असताना ते निघून काय जाते? साहेब मला ना काहीतरी गडबड वाटते ना. आता बघत बसू नका. लवकरात लवकर त्या पोरीचा शोध घ्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा. ती मुलगी सापडल्याशिवाय दोघंही घरी जायचं नाहीये, कळतंय का? हो साहेब. चला निघा. गार्गी चल दूध पिऊन झोप बघू लवकर. नको मला आई दूध प्लीज.
गार्गी, हे बघ तुला अशक्तपणा आलाय, त्यामुळे काही दिवसांसाठी तरी तुला दूध प्यावंच लागेल. पी आणि झोप लवकर. आई एवढ्या रात्री कोणाचा फोन आलाय? निलय. हॅलो. गार्गी, झोपली होतीस का ग? नाही नाही, बोल ना. सॉरी तुला इतक्या उशिरा फोन करून डिस्टर्ब करतोय. बरं मला सांग, तुला सारा किंवा दिनेशचा कॉल किंवा मेसेज आलाय का? नाही. का? नाही, काही नाही, सहजच. अरे बोल ना, काय झालं? अगं खरंच काही नाही. बरं मी उद्या फोन करतो, आपण उद्या बोलू. हो पण तरी. गार्गी, तू आता आराम कर, जास्त विचार करत बसू नकोस. गुड नाईट. ओके बाय. काय ग? हा निलय म्हणजे तोच ना जो तुला सोडायला आला होता, जॅकेटवाला? हो, जॅकेटवाला. तुमच्याच ऑफिसमध्ये आहे ना? तोही पत्रकार आहे का? कॅमेरामॅन आहे. त्याने सुद्धा खूप धावपळ केली होत्या तू हॉस्पिटलमध्ये असताना. तो तसा चांगला आहे ग. म्हणजे सिनियर असला तरी खूप कॉपरेट करतो, सगळ्यांनाच मदत करतो. आणि इनफॅक्ट तोच कशाला, आमची अख्खी टीम खूप छान आहे. भेटलीयस ना तू? किती गोड आहेत सगळे. हॅलो सारा. मला कल्पना आहे, गार्गीला तुझ्यापासून वाचवणं सोपं काम नाही. मी विनंती करते, तू तिला काहीही करू नकोस. तिला सोड, सोड तिला. सकाळचा मुलांचा डबा आणि त्याच्यानंतरचा सगळा पसारा आटपायला कसा वेळ जातो कळतच नाही बघ. खरंय तुमचं. बाहेर पडायलाच वेळ मिळत नाही अजिबात. तेच ना, आता मी डायटिंग चालू केलंय. आता कोण आलं ग? डायटिंगचं मलाही सांग हा. नक्की सांगते. हा. काय ग किरण, कुठे गेली होतीस? जरा इथेच बाहेर गेले होते. किरण त्यांचं बरं आहे ना? घरी कुणी नसतं, त्यामुळे आपल्यासारखं घरातच बसून राहावं लागत नाही त्यांना. हो ना. हवं तेव्हा बाहेर जायचं, हवं तेव्हा यायचं. बरोबर ना? वॉक चालू होता ना तुमचा? हो. मग चालू द्या. हो ग. पण किरण मला एक सांग, गार्गीकडे काय आज कार्यक्रम वगैरे होता का? नाही म्हणजे लग्न बिग्न जमलंय की काय? भरपूर पाहुणे दिसले तिच्याकडे म्हणून विचारलं. पाहुणे त्यांच्याकडे आले होते ना? हो. मग येऊ दे ना. जेवायला तुमच्याकडे नव्हते ना आले? मी आपलं सहज विचारलं. मी पण सहजच विचारलं. वॉक करताय ना? मग चालू द्या.
मावशी तू काय ग एवढ्या रात्री बाहेर काय करतेस तू झोपली नाहीस? तेच मी तुला विचारते. अगं मला झोप येत नव्हती, बाहेर छान वारा होता म्हणून मी बाहेर पडले फेरी मारायला. पण तुझं काय, तू का रात्री बाहेर? मलाही झोप लागत नाही अगं. हे बघ, आतमध्ये जा आणि झोप. अगं मावशी खरंच नाही झोप लागत आहे अगं मला. अगं बाई, स्वातीला कळलं ना की बाहेर आपण अशा रात्री गप्पा मारतोय तर ती तुझ्या बरोबर मला सुद्धा ओरडे. गाढ झोपली ती आत. मग तू पण झोप ना बाळा, जा आराम. गुड नाईट. गुड नाईट.